तर शेतकरी मित्रांनो, फार्मर आय डी कार्ड म्हणजे किसान कार्डचा जो आय डी आहे तो कसा डाउनलोड करायचा, अशी न्यूज जी आहे बऱ्याच सोशल मीडियाच्या माध्यमातून लिंक किंवा अशा बऱ्याच लिंक ओपन करून शेतकऱ्यांचा हे फ्रॉड होत आहे. कारण की याबद्दल आपण सविस्तर माहिती घेणार आहोत की खरी ही बातमी आहे का, आणि डाउनलोड कसे करायचे, आणि डाउनलोड खरंच डाउनलोड होते का, आणि डाउनलोड की होत नाही, याच्याबद्दल आपण सविस्तर माहिती घेणार आहोत. शेतकरी मित्रांनो, संपूर्ण व्हिडिओ बघा, कारण की हे महत्त्वाचा व्हिडिओ म्हणजे तुमच्या खात्यातले रक्कम हे रिकामी करू शकते. ह्या अशा लिंक ओपन करून त्यासाठी तुम्ही व्हिडिओ आपला संपूर्ण बघा. चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून द्यावा, जेणेकरून असेच महत्त्वाचे अपडेट तुम्हाला मिळत राहील. चला तर मग बघूयात पूर्ण माहिती काय आहे. महत्त्वाची माहिती, फार्मर आय डी कार्ड एक महत्त्वाची माहिती आहे मित्रांनो. तुम्ही इथे बघू शकता, इथे काय दिलं आहे हे बघा मित्रांनो. महत्त्वाची माहिती म्हणजे फार्मर आय डी कार्ड जे आहे, इथं हे कलर फार्मर आय डी कार्ड कुठल्याही सरकारी वेबसाईटवर किंवा शासन निर्णयामध्ये मान्य केलेले नाही, अशी हे महत्त्वाची बातमी आहे मित्रांनो. जे कलरचं जे आय डी कार्ड जे लिंक ओपन करून जे शेतकरी फॉर्म भरण्यासाठी आय डी कार्ड टाकून आय डी नंबर टाकून सने जी माहिती भरत आहे ती एकदम फ्रॉड आहे, अशी सरकारकडून माहिती देण्यात आली आहे. आणि हे काय दिलं खाली बघा मित्रांनो, हे बनावट कार्ड असल्याची शक्यता प्रबळ आहे. कारण सरकारकडून अशी कोणतीही एक लिंक ओपन करण्यात आली नाही, लॉन्च करण्यात आलेली नाही की फार्मर आय डी डाउनलोड करण्याचं ऑप्शन आहे. कारण की जेव्हा तुम्ही फार्मर आय डीचं रजिस्ट्रेशन करता तेव्हाच तुम्हाला जो स्क्रीनवरती जे फॉर्म दिसेल त्याचा तुम्ही स्क्रीनशॉट काढून किंवा डाउनलोड करून सनी तिची प्रिंट घेऊ शकता. आय डी अद्याप कोणालाही मिळाली नाही, आणि याची अद्याप वेबसाईटसुद्धा आणि लिंकसुद्धा ही शासनाकडून काढण्यात आलेली नाही. आणि खाली काय दिलं मग मित्रांनो, शेतकरी बंधूंना सूचना. इथे काय दिलं बघा, अशा बनावट कार्डसाठी पैसे देऊ नका. कोणतेही सरकारी स्कीम किंवा कार्ड फक्त सरकारी पोर्टल, CSC केंद्र अथवा महसूल विभागाच्या यांच्यामार्फत घ्या. म्हणजे जे कोणतेही सरकारी स्कीम जे कार्ड जे आहे सरकारी पोर्टलवरूनच तुम्हाला घ्यायचे आहे. CSC केंद्र चालक आहे, CSC सेंटरवरती कॉमन सर्व्हिस सेंटर, या सेंटरवरतून तुम्हाला हे कार्ड मिळवायचं आहे, आणि दुसरे कुठूनही नाही घ्यायचं आहे. अथवा महसूल विभाग यांच्यामार्फत घ्या. म्हणजे महसूल विभागाचे जे कार्यालय आहे तिथून तुम्ही हे कार्ड घेऊ शकता जेव्हा हे कार्ड वाटप सुरू होईल. कारण की अद्याप सरकारने हे कार्ड संदर्भात कोणताही GR किंवा कोणतीही लिंक किंवा वेबसाईट ही चालू केलेली नाही. याच्या संदर्भात जर आणखी माहिती मिळाली, कार्ड कसे डाउनलोड करता येईल याची जर लिंक आली किंवा वेबसाईट ओरिजिनल आली सरकारकडून, याच्याबद्दलसुद्धा आपण व्हिडिओ टाकूया. जर कोणी फसवणूक करत असेल तर त्यांच्यावर IPC कलम 420 अंतर्गत गुन्हा दाखल होऊ शकतो. तुमची जर कोणी फसवणूक करत असाल तर तुम्ही त्याची तक्रार जी आहे जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये 420 कलमच्या अंतर्गत गुन्हा दाखल करू शकता. ही एक महत्त्वाची माहिती आहे मित्रांनो. कोणत्याही लिंकला किंवा फॉर्मर आय डी काढून देतो, डाउनलोड करून देतो, बनवून देतो, प्लास्टिक कार्डमध्ये बनवून देतो किंवा हे कलरमध्ये बनवून देतो, अशा अफवांवर बळी पडू नका. कोणत्याही लिंकला ओपन करू नका. कोणत्याही कार्यालयात जाऊन हे फसवणुकीला बळी पडू नका. ही एक महत्त्वाची माहिती मित्रांनो. अशीच महत्त्वाच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून असेच नवीन अपडेट तुम्हाला मिळत राहील. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.